युगाचा, झाली पहाट उगवला सूर्य नव्या युगाचा, सह्याद्रीच्या कुशीत बाळ जन्मला जिजाऊचा. अरे काय सांगू माझ्या राजाची महंती, साक्षात सह्याद्रीचा सिंह म्हणजे शिवछत्रपती. अहो बांधले असतील कित्येकांनी महल आपल्या पत्नींसाठी, अहो बांधले असतील कित्येकांनी महल आपल्या पत्नींसाठी, पण निर्माण केले माझ्या राजांनी स्वराज्य आम्हा रयतेसाठी, स्वराज्य आम्हा रयतेसाठी. अहो काय सांगू माझ्या राजांची महती, साक्षात रयतेचे सुख म्हणजे शिवछत्रपती. सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस वंदन करते व तसेच कृषी क्रांतीचे प्रेरक डॉक्टर पंजाबराव ठाकररावसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस सुद्धा वंदन करते. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. मी येथे शिवजयंती निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. त्या दिवशी त्या रात्री सह्याद्रीच्या किल्ल्यांवर वादळ गरजत होता, आकाशात विजा कळकळत होत्या, शिवनेरीच्या तटांवर वारा गरजत होता, कारण त्या क्षणी इतिहास घडत होता. त्या क्षणी शिवनेरीच्या कुशीत बाळ जन्मत होता आणि हा जन्म एका बाळाचा नव्हता, तर हा जन्म होता एका युगाचा, हा जन्म होता इतिहासाचा, हा जन्म होता हिंदवी स्वराज्याचा. त्या काळी भारतावर अतिशय अंधकारमय वातावरण पसरलेलं होतं. भारतात मुघल, आदिलशाही, निजामशाही यांच्या सत्ता होता. हे सत्तेच्या लालसेने वेडे झाले होते. आपल्या मातीतला माणूस आपल्या मातीतच परखा झाला होता. त्यावेळेस आया बहिणी सुरक्षित नव्हत्या, त्यांची लाज सुरक्षित, त्यांची आण नव्हती. त्यावेळी एका आईच्या डोळ्यात स्वप्न होते, ते स्वातंत्र्याचे स्वप्न होते, ते हिंदवी स्वराज्याचे. त्या आईचे स्वप्न पूर्ण होण्यास काही वेळ नाही लागला. त्या आईच्या स्वप्नाला एक दिशा मिळाली, म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्या आईच्या पोटी बाळ शिवबा जन्मला. हो, बाळ शिवबा आपल्या सर्वांचे प्रेरणादायक शिवछत्रपती. मित्रांनो, शिवछत्रपती काही जन्मताच राजघराण्यातले नव्हते. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे निजामशाही दरबारात जहागीर होते. आता विचार करा की ज्या पत्नीचा पती निजामशाह्यांच्या दरबारात जहागीर असेल, तिला किती अपमान सोसावा लागला असेल, हो, तिचा किती तिरस्कार केला असेल. तरीही राजमाता जिजाऊ अटल राहिल्या. त्यांनी शिवबांना रामाच्या कृष्णाच्या कथा सांगितल्या. त्यांनी शिवबाला रामाचं धैर्य, अर्जुनाचा आदर्श आणि भीमाची शक्ती दिली. त्यांनी शिवबांना आदर्श, न्याय, समता, बंधुत्वाचे गुण दिले. शिवबा जसे जसे मोठे होत गेले तसतसे त्यांना कळायला लागले की जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तलवारीशिवाय सुद्धा दुसरा कोणता हे विचार नाही. त्यांच्याजवळ फार मोठं सैन्य नव्हतं, हो, त्यांच्याजवळ होते फक्त ते मुठभर मावळे. हो, हे मुठभर मावळे सुद्धा कोणत्या राजघराण्यातले नव्हते, ते होते साधारण शेतकरी. या साधारण मुठभर मावळ्यांनी एका 16 वर्षाच्या मुलावर विश्वास ठेवला आणि त्या 16 वर्षाच्या मुलाने म्हणजे शिवबाने 1648 साली तोरणा किल्ला जिंकून त्या मावळ्यांचा विश्वास कायम ठेवला. मित्रांनो, हा फक्त त्यांनी एक किल्ला जिंकला नव्हता, त्यांनी हे एक पाऊल टाकलं होतं स्वातंत्र्याकडे, पाऊल टाकलं होतं त्यांच्या स्वप्नांकडे, पाऊल टाकलं होतं एक स्वराज्याच्या वाटेकडे. मित्रांनो, जेव्हा शिवबांनी हा तोरणा किल्ला जिंकला तेव्हा आदिलशाही दरबारात कुजबूज सुरू झाली. हा मुलगा आपल्यासाठी धोकादायक ठरेल, कारण सिंह जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत काहीच भीती नसते, पण भीती असते त्याच्या शांत मने, कारण एकच वार आणि पूर्ण इतिहास बदलून टाकतो हा सिंह. शेवटी तो क्षण आला जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजल खानाचा वध केला. मित्रांनो, त्यांनी फक्त अफजल खानाचाच वध नाही केला, त्यांनी त्यापुढे ते कार्य सुरू ठेवले. प्रतापगड, राजगड, रायगड, पुरंदर, कोंढाणा असे अनेक किल्ले जिंकले व शत्रूंना बेजार केले. मित्रांनो, इथे प्रश्न पडतो, जेव्हा 16 वर्षाचा शिवबा एवढा मोठा तोरणा जिंकू शकतो, तर आपण एका परीक्षेत मार्क्स काऊन नाही मिळवू शकतो?
शकत, आपण एक पेन नाही मिळवू शकत, एक पेन नाही जिंकू शकत. मित्रांनो, शिवबांनी आपल्याला ही शिकवण नाही दिली की आपण कोणत्या पण मुलींवर छळ करावा, तिला काहीतरी बोलावे अवघे अवघे. शिवबांनी आपल्याला ही शिकवण नाही दिली. शिवबांनी शिकवण दिली की कोणाचीही बहीण, कोणाची भी आई ही आपल्या बहिणीसारखी असते, ही आपल्या आईसारखी असते. शिवबा म्हणत, आमची मान आम्ही खाली झुकवू जेव्हा आमच्या समोर कोणाची आई बहीण येणार. मित्रांनो, आपण शिवजयंती साजरी करतो यासाठी की डीजे लावायचे, गाणे वाजवायचे, दारू प्यायचे आणि गटारात जाऊन पडून राहायचं. आपण यासाठी शिवजयंती साजरी नाही करत, आपण त्यांच्या आठवणीमध्ये शिवजयंती साजरी करतो. मित्रांनो, शिवबांनी आपल्याला किती काही दिलं. आपण जेव्हा गुलामगिरीत होतो त्यांनी आपल्याला स्वराज्य स्थापन करून दिलं, हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं. आपण त्या स्वराज्याची जराशी तर आण ठेवली पाहिजे ना. शिवबा आपल्याला किती काही देऊन गेले, त्यांना आपण काही तर अर्पण केलं पाहिजे. त्यांना अर्पण करायचं असेल तर कोणाच्या आई बहिणींना छळ नका करू, त्यांचा सन्मान करा. कुठं जाऊन असं गाणे वाजवून काही होणार नाही हो. जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या अवगुणांना बदला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.